कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांस्कृतिक विभागांतर्गत हे नारी घे भरारी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे। डॉक्टर सुनीता मोडक यांच्या प्रयत्नातून हे नारी घे भरारी खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये 5 विजेत्या स्पर्धक महिलांना बक्षिसे दिली जाणार आहे। दर महिन्यातून एकदा हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात होणार असून यामध्ये 21 महिलांना प्रश्नावली होईल। यातून 11 महिला खेळात सहभागी होतील। त्यातून 5 नंबर काढण्यात येतील। यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणी, द्वितीय सोन्याची नथ तसेच पुढील 3 महिलांना चांदीचे नाणे तसेच गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहे। कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात। आता या खेळ पैठणीचा कार्यक्रमामुळे केवळ नाशिक शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील महिलांना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे। तसेच एक दिवस तुमच्या आनंदासाठी हे नारी घे भरारी या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यायचा आहे। तसेच नाव नोंदणी करायची आहे। या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील वृषाली गोधडे, व्यवस्थापक सुजाता देशपांडे, सहव्यवस्थापक आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सर्व परिवार प्रयत्नशील आहेत। तसेच हे नारी घे भरारी खेळ पैठणीचा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 96 89 75 51 14 930 984 25 00 या नंबरवर संपर्क करून आपण आपले नाव नोंदवू शकता। नमस्कार। कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अनेक उपक्रम करत असते, पण ह्या 11 मेला आपला 26वा वर्धापन दिन झाला। त्यामध्ये आपण खूप आगळा वेगळा कार्यक्रम भावबंधन मंगल कार्यालयामध्ये घेतला। तिथे 2,500 ते 3,000 महिलांची हजेरी होती। पण त्या स्टेजवर जेव्हा महिला आल्यात तर तिथे जाणवलं की ह्या महिलांना खरंच त्यांच्या मुलाखती बघितल्या। त्या मुलाखतीमध्ये त्या महिला म्हणाल्या की मॅडम, आज आम्ही आमच्यासाठी जगलो आहोत, आम्ही पहिल्यांदा स्टेजवर आलो आहोत। अनेक महिला अनेक प्रसंग बोलत होत्या। त्यावेळेस मी फक्त त्या काय बोलत आहेत त्याकडे माझं लक्ष होतं आणि मग माझ्या लक्षात आलं की महिलांसाठी एक उपक्रम असा काहीतरी सुरू झाला पाहिजे की महिन्यातून ती स्वतःसाठी एक दिवस काढून खळखळून हसली पाहिजे, तिच्या विचारांना चालना दिली पाहिजे आणि त्या महिलेने फ्रेश होऊन परत महिनाभर तिच्या कुटुंबासाठी उभं राहिलं पाहिजे। अशा गोष्टींमधून एक उपक्रम पुढे कल्याणी संस्था आणि माझ्या संकल्पनेतून आला, तो म्हणजे ए नारी घे भरारी खेळ पैठणीचा 2024। हा उपक्रम आपण का घेणार आहोत तर त्या महिलेला स्वच्छंदी एक दिवस तिच्यासाठी जगता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे आणि तिच्या मनातल्या भावना तिने दुसऱ्यापर्यंत पोचवता आल्या पाहिजे आणि तिची कला तिला सादर करता आली पाहिजे। ह्या उद्देशाने आपण त्या महिलेसाठी, त्या महिलेच्या घरासाठी, त्या कुटुंबासाठी, महिला जर फ्रेश राहिली तर ते कुटुंब फ्रेश असतं, असं एक प्रत्येक घरचं आपल्याला चित्र दिसतं, तसं आपण करणार आहोत। तर त्या अनुषंगाने आपण कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांस्कृतिक विभागाअंतर्गत ए नारी घे भरारी खेळ पैठणीचा 2024 हा उपक्रम आपण घेऊन येत आहोत। ह्या उपक्रमामध्ये आमच्या संस्थेच्या सुजाता देशपांडे मॅडम त्या महिलेला येऊन भेटणार। त्या महिलेला जर भाग घ्यायचा असेल तर तिने त्यांच्याकडे तिची सर्व माहिती द्यायची आहे आणि आमच्या संस्थेच्या व्यवस्थापक वृषाली गोधडे मॅडम इकडे एंट्री करून घेणार आणि त्या पूर्ण संकल्पना तुम्हाला समजून सांगणार। अशा 2 माझे डावे उजवे हात यामध्ये काम करणार आहेत। मग याचे उद्दिष्ट आणि संकल्पना आणि याच्या अटी कशा आहेत त्या काळजीपूर्वक तुम्ही ऐकाव्यात। आपण प्रत्येक वार्डामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या महिलेने ही बातमी ऐकली पाहिली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला। संपर्क स्क्रीनवर तुम्हाला देण्यातच येणार आहे। संपर्क साधला तर त्या महिलेने तिच्या घरामध्ये, तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम ठेवायचा आहे। त्यामध्ये तिच्या परिसरातील 21 महिला तिने सोबत घ्यायच्या आहेत। 21 महिलांमध्ये काही त्यांना
एक गेम दिला जाणार किंवा त्यांना अजून त्यांचं काही त्या गेममधील भागामध्ये त्या जर पुढे आल्या तर त्या 21मधून 11 महिला पुढे येणार आहेत. 11 महिलांमध्ये ही शर्यत रंगणार आहे आणि 11 महिलांमधून 5 क्रमांक आपण काढणार आहोत. 5 क्रमांकांमध्ये पहिल्या महिलेला जी पहिली क्रमांक पटकावणार आहे तिला आपण पैठणी देणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाला आपण नथ देणार आहोत आणि खालील 3 क्रमांक आहेत त्यांना सिल्वर कॉईन देण्यात येणार आहेत. मोठा, मधला आणि छोटा असे प्रति कॉईन आपण देणार आहोत. आपण त्याच्यामध्ये लकी ड्रॉ काढणार आहोत. तर लकी ड्रॉमध्ये आपण 2 नंबर काढणार आहोत, त्यांना पण आपण बक्षीस देणार आहोत. ह्या कार्यक्रमाचा निव्वळ हेतू आहे का त्या महिलेला आनंद देणं, तिच्या घरासाठी ती महिनाभर फ्रेश असणं, त्यासाठी आपण त्या महिलांना सहभागी करून घेत आहोत. आणि त्यामध्ये त्या महिलेने तिच्या कला दाखवायच्या आहेत आणि 21 महिलांना जर आम्ही आनंदी करू शकू तर हा कल्याणी संस्थेचा मेन उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये ह्या पहिल्या महिन्याची 20 तारखेला आपण हा कार्यक्रम चंदूकाका सराफ इथे घेत आहोत. पहिला महिना आपला बुक झालेला आहे. दुसऱ्या महिन्यापासून ज्या महिलेचं नाव येईल त्या महिलेच्या घरी आम्ही येणार आहोत. त्या महिलेला तिथे निवेदक येणार आहेत, तिथे कॅमेरामन येणार आहेत, तिथे बातमी प्रदर्शित होणार आहे, तिला गिफ्ट दिल्या जाणार आहे. आणि आमची एक विनंती आहे का त्या महिलेच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांची फुल फॅमिली तिथे असणं गरजेचं आहे. ही आमची विनंती आहे. तर आम्ही हा कार्यक्रम येत्या 20 तारखेपासून म्हणजे 20 जूनपासून आम्ही सुरुवात करत आहोत. तर 1 वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत आणि प्रत्येक महिलेला याच्यामध्ये आम्ही सहवास देत आहोत, आनंदाचा सहवास देत आहोत. आणि त्याच्यामध्ये चूल आणि मूल करणारी महिला पुढे जर आली तर तिला आम्ही पुनर्वसन म्हणजे तिला आपण एक स्टेज देत आहोत. तर अशाच महिलांनी पुढे यायचं आहे. आणि हा जो खेळ पैठणीचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत तर हा फक्त तुमच्यासाठी, तुम्ही चालत या, आम्ही चालत येतो आणि हा एक मोठी माळ बनणार आहे फुलांची. तर चला तर मग ए नारी घे भरारी ह्या उपक्रमात सामील व्हा. आणि ही बातमी पाहिल्यानंतर स्क्रीनवर आम्ही नंबर देणार आहोत, त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा आणि तुमची नाव नोंदणी करा. चला तर मग सगळ्या सख्या. तसेच हा उपक्रम जेव्हा हाती घेतला आणि त्याची संकल्पना डोक्यात आली त्यावेळेस काही पडद्यापाठी मागील हातही आपल्या बरोबर लागत असतात. तर तसं मी फोन केला तर एक शब्द न बोलता लगेच नाशिक लोकशाही न्यूज, सोनी पैठणी, चंदूकाका सराफ, गरुड झेप यांनी मला सांगितलं की ताई खूप चांगला उपक्रम आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. आणि ते नेहमीच कल्याणी संस्थेच्या पाठीमागे उभे राहतात आणि ह्यावेळेसही ह्या उपक्रमाला एक वार्षिक उपक्रमाला उभे राहिले. त्याबद्दल मी चौघही संस्थांच्या आणि फर्मची खूप आभारी आहे आणि ऋणी आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सौ ऋषाली अमोल गोधडे, कल्याणी संस्थेची व्यवस्थापक. आपण जो 11 मे रोजी कल्याणी संस्थेच्या मार्फत होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला त्यानिमित्ताने आम्हाला बहुतेक महिलांचे फोन येऊन गेले की सुनीताताई मोडक यांना असा कार्यक्रम नेहमी परत घेत जा. तर आम्ही त्या उद्देशाने परत प्रत्येक वार्डामध्ये हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. तर या कार्यक्रमासाठी बहुतेक महिलांनी सहभाग घ्यावा अशी संस्थेकडून विनंती करते. नमस्कार, मी सुजाता सारंग देशपांडे, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची मी सहव्यवस्थापक आहे. तर आम्ही आता पुढच्या महिन्यापासून जो उपक्रम चालू करतो आहे हे नारी घे भरारी, खास महिलांसाठी हा कार्यक्रम होणार आहे. कारण की अगदी धावपळीच्या जगामध्ये आपल्याला महिलांना थोडासा एक निवांत वेळ, एक आनंद द्यायचा प्रयत्न आपण करतो आहे. यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. माननीय सुनीताताई मोडक यांच्या प्रयत्नातून आपण हा उपक्रम घेतो आहे. मागील महिन्यामध्ये जो आपला कार्यक्रम झाला होम मिनिस्टर, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता आणि महिलांचे खास आग्रह असतो, मॅडमनी हा कार्यक्रम परत कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. तर मी सर्व महिलांना हे आवाहन करेन की तुम्हाला ज्या महिलांना आपल्या संस्थेशी ह्या खेळात सहभागी व्हायचं आहे त्यांनी संस्थेशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा, हे आवाहन. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.